नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का। बीड लोकसभा मतदारसंघातून समोर येतोय सर्वात मोठा एक्झिट पोल। भारतीय जनता पार्टी व पंकजा मुंडेंना सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। मित्रांनो, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे। त्यातच आता महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये लढत बघायला मिळते। या दोघांच्या व्यतिरिक्त अशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घेऊन लढत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या सत्ताधारी भाजपकडून लढत असताना सुद्धा त्यांची भगिनी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी यावेळी पंकजा मुंडे या लोकसभेच्या बीडच्या उमेदवार आहेत। परंतु या निवडणुकीत प्रीतम मुंडे मागील निवडणुकीतून राष्ट्रवादीतून टक्कर देणारे बजरंग बाप्पा सोनवणे हेच पंकजा मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं सांगत मराठा समाज आक्रमक होऊन बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र बीड लोकसभा मतदारसंघातून दिसत आहे। त्यातच मराठा आरक्षणाचा मधून मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आरक्षणाचा लढा, या लढ्याचा फायदा बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना होताना दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।